टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी आहे आणि आता या पादुकांचं पालखीचं दर्शन जे आहे ते आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी भेटलेलं आहे। आपल्यासोबत चंद्रकांत दादा आहेत। दादा, आज पुण्यामध्ये पालखी मुक्कामी आहे, तुम्ही आता दर्शन घेतलेलं आहे, काय भावना आहे? मोठं भक्तिमय मात्र पुणे शहर 72 लाखाचं शहर झाल्यानंतरही नेक्स्ट टू मुंबई नंतरचं मोठं शहर झाल्यानंतरही पुण्याने त्याचं गाव पण काही जाऊ दिलं नाही आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे उत्सव इथे तितक्याच उत्साहाने किंवा 2 काकणभर जास्त उत्साहाने होत असतात। तसं वर्षानुवर्ष दोन्ही पालख्या ज्ञानेश्वर माऊलीची आणि तुकाराम महाराजांची ही मुक्कामाला इथे असते। नेक्स्ट डे पूर्ण रेस्ट असते आणि त्याच्या नेक्स्ट डे पुढच्या दिवशी त्या पालख्या पुढे मार्गक्रमण करतात। त्या 1200 पालख्या प्रत्येकी 500च्या म्हणजे 6 लाख लोक कुठे राहणार हे वर्षानुवर्ष ठरलेलं आहे। म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी विसावणार कुठे, ते इथेच विसावणार। कोणी किती आग्रह करू इथेच विसावणार। ज्ञानेश्वर माऊलीची पालखी कुठे विसावणार, तर ती त्या भवानी पेठेत विसावणार। असा एक मोठा आनंदाचा विषय आणि पुणेकरांना त्यात मोठा आनंद मिळतो। म्हणून मी आज इथे तुकाराम महाराजांची पालखी विसावली आहे, पादुका त्या ठिकाणी आहे, तर दर्शन घ्यायला आलो। पांडुरंगांकडे काय मागणं असणार यावर्षी? पांडुरंगाकडे माझं नेहमी म्हणणं, परमेश्वर हा माणसामध्ये ओळखायचा असतो, माणसाला सुखी कर। तर पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।